नमस्कार. आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी वंदन करते. आणि आज त्र्यंबकेश्वराच्या चरणी सुद्धा या नाशिकमध्ये नतमस्तक होते. आज राज्याच्या मराठी भाषा विभागानं आयोजित केलेल्या या 4थ्या विश्व मराठी संमेलनासाठी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीमध्ये म्हणजेच नाशिकच्या या पुण्यभूमीत उपस्थित सर्वांचंच मी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छाही देते. ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेबांना स्मृतींना वंदन करते. माझ्या माहितीप्रमाणे हे आजचं 4थं विश्व संमेलन. नाशिकची ही भूमी म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी घातलेली साद आजही मराठी मनात रुंजी घालते आहे. उत्तर महाराष्ट्राची ही भूमी संतांची, कवींची, विचारवंतांची आहे. इथल्या मातीत जन्मलेल्या बहिणाबाई चौधरींनी आपल्या ओव्यांमधून मराठी जगण्याचा गंध दिला. जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींची ही कर्मभूमी आहे. त्र्यंबकेश्वराच्या या पवित्र सानिध्यात इथं सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. पण त्याआधीच आज इथे मराठी भाषेचा हा भव्य कुंभमेळा भरलेला आहे. त्यानिमित्तानं राज्यासह देशातील परदेशातील लेखक, कवी, प्रकाशक, अभ्यासक आणि मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने इथं जमलेले आहेत. या संमेलनाच्या निमित्तानं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री भालचंद्र नेमाडे सर, ज्येष्ठ साहित्यिक श्री श्रीनिवास कुलकर्णी साहेब, गुरुवर्य मारुतीबुवा कुरेकर, दिलीप धोंडगे, विनोद कुलकर्णी या दिग्गजांसह इचलकरंजीचे आपटे वाचन मंदिर, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी, नांदेडचे निर्मल प्रकाशनसारख्या संस्थांचा आज सन्मान केला गेला. तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचं वितरणही इथे करण्यात येणार आहे. ही आपल्यासाठी सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब आहे. मी या सर्व सन्मान मूर्तीचं, गौरवमूर्तीचं मनापासून अभिनंदन करते. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांची नाशिकशी विशेष ऋणानुबंध होते. इथूनच ते लोकसभेवर बिनविरोध निवडून गेलेले होते. आदरणीय चव्हाण साहेबांनी साहित्य, संस्कृती आणि भाषिक अस्मितेला एक वेगळ्याच प्रकारचं बळ दिलं आणि हे आपण कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच मराठी विश्वकोशाची निर्मिती करून त्यांनी ज्ञान परंपरेला संस्थात्मक रूप दिलं. आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, ती आपल्या अस्मिताचा श्वास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये असंख्य कष्टकरी कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या याच त्यागामुळं आज आपण अभिमानाने मराठी भाषेची महती सांगू शकतो. त्याचं सुद्धा आपण स्मरण ठेवलं पाहिजे. गेल्याच वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे दुसरं विश्व मराठी संमेलन आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा गौरव वाढवल्याबद्दल आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार मानते आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने सुद्धा धन्यवाद देते. आपल्याला माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे मराठीवरचे प्रेम आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मराठी भाषा ही पोटापाण्याची भाषा झाली पाहिजे असं त्यांचं कायम आग्रह असायचा.
सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ते कायम ठामपणे उभे राहिले. आदरणीय दादांच्या पाठिंब्यामुळेच लंडनमधील आपल्या मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी तातडीनं 5 कोटीचा निधी 2 महिन्यापूर्वीच दादांनी मंजूर केला होता. मराठी भाषेच्या प्रसारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढवून देण्यात आलं आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुद्धा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये कायमच भरीव तरतूद केलेली असायची. त्यांच्या या विचारांना पुढे नेण्याचा आम्हा सगळ्यांचाच निर्धार आहे. आपल्याला माहिती आहे की आजचं युग हे डिजिटल युग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण या सगळ्यांच्या बदलांच्या वावटळीतही मराठीचा गोडवा, तिची परंपरा, तिची साहित्य संपदा अजूनही तितकीच शाश्वत आहे आणि सशक्त आहे. पण आपली जबाबदारी अधिक मोठी आहे. मराठी केवळ घरातली भाषा किंवा बोलीभाषा न राहता ज्ञान, विज्ञान, संशोधन, उद्योग, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. ज्ञानभाषेसोबतच ती उपजीविकेची भाषा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांचंच मत आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचं साहित्य अभ्यासल्यानंतर भाषा हीच माणसांच्या मनाची ओळख आहे असल्याची खात्री आपल्याला पडते. बहिणाबाईंच्या ओव्यातून पाझरणारा जीवनरस आपल्याला सांगतो की मराठी भाषा ही मातीशी जोडलेली भाषा आहे. आज या संमेलनाच्या निमित्तानं बोलीभाषा महोत्सव, अहिराणी गीतं, झाडीपट्टी, नाट्य परंपरा, लोकनृत्य, जागर शिववाचा तसेच संगीत रजनी या कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आलेली आहे असं मला कळलेलं आहे. हे सर्व कार्यक्रम मराठीच्या विविधतेचं दर्शन घडवणारे आहेत. या संमेलनाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादांमधून माध्यमांचा, शाळांचं सक्षमीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेला मराठीचा वापर, प्रकाशन क्षेत्रातील बदलते प्रवाह यावर साधक बाधक चर्चा होणार आहे. हे अत्यंत स्वागतार्ह आहे. आपण सर्वांनी मिळून मराठी भाषेला नव्या पिढीच्या मनात रुजवलं पाहिजे. त्यांना मराठी भाषेची गोडी लावली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक माणसानं आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. या मराठी भाषा दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया. मराठी भाषेला जपूया, वाढवूया आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवूया. आपण सर्वांना परत एकदा मराठी गौरव भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि मला या अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.